का हद्दपार करायचा आहे का मोका लावायचा आहे तुझं तू बघ, तुझं तू म्हणजे पोलिसांनी. आपण आपल्याकडनं चूक होऊन द्यायची नाही. पण कुणी चुकत असेल तर एखाद दुसऱ्या वेळेस समजावून सांगायचं. नाही ऐकलं तर मग मात्र त्या संदर्भातली इथपुढची गोष्ट करायची. मगाशी मला आमचे ताराचंद बाराते यांनी सांगितले, भाजपचे सरचिटणीस आहेत, की दादा माझा ऊस गेले कित्येक वर्ष मी दौंड शुगरला घालतो, पण जाणून बुजून कधी कधी ऊसच नेत नाही. आज तुम्ही आज मला सांगितलं, त्या आयला मागे सांगितलं असतं तर गायकवाडालाच ऊस तोडायला लावलं असतं. दाखवायता घेऊन तोडूच ते जा, आपलं काम लय भारी असतं. मित्रांनो, गमतीचा भाग नाही. मला अशा प्रकारच्या काही तक्रारी आल्यात, मला असलं अजिबात आवडत नाही. राहुलला विचारा, ज्यावेळेस भीमा सहकारी साखर कारखान्याच्या संदर्भातले प्रश्न निर्माण झाले आणि मग राहुलनी आणि देवेंद्र फडणवीसांनी ते निराणी का मिराणी कोण आहेत त्यांना आणलं आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या लोकांना आणून कसा तो कारखाना चालेल, प्रत्येक युनिट चालावं ह्याच मताचं मी आहे. शेतकऱ्यांच्या मालकीचं कुठलं युनिट बंद पडावं ह्या मताचा मी अजिबात नाही. आणि त्या पद्धतीनं अडचणी आल्या, परंतु वेळोवेळी रेमसू कटारेंनी मगाशी जसं सांगितलं, अगदी शेवटपर्यंत काम होईपर्यंत त्याच्यातनं आम्ही चिकाटी सोडली नाही. सगळं काम व्यवस्थित झालं. झालं ना बाबा, झालं. आणि मग त्या संदर्भामध्ये मला म्हणजे आता मी बिनकाळजी झालेलो आहे. अशा पद्धतीनं मित्रांनो आपल्याकडे एज्युकेशन इन्स्टिट्यूट पाहिजे. काय झालं मला आठवतं आहे, मागं मी रमेश आप्पा आणि सुभाष अण्णा बसलो असताना अण्णांना त्या कारखान्याचं करायचं होतं एक्सपान्शन. मग अण्णा मला एकदा म्हणले, दादा हे एकदा एक्सपान्शन झालं ना, आपला कारखाना 5,500 टनी झाला ना, की माळेगाव शैक्षणिक संकुल आहे ना, तसं एक आपण त्या पाटसला करायचं. म्हणलं ठीक आहे करायचं, त्याच्यामध्ये परवानग्या आणू. परंतु दुर्दैवाने एक अशी घटना घडली की होत्याचं नव्हतं झालं आणि त्याच्यातनं अण्णा आपल्याला सोडून गेले. पण मित्रांनो, त्यांचं ते स्वप्न आहे, त्यांचं ते ध्येय आहे. आज लगेच काही मिराणींना त्या कारखान्यात जमेल असं नाही, पण मी तुम्हाला सांगतो, मी ह्यावेळेस पक्क ठरवलं आहे, तुम्ही मला ढिगाणी मतं द्या, मला म्हणजे माझ्या बायकोला, आणि त्या पद्धतीनं तुम्ही बटनं दाबा. मी इतकं चांगलं एज्युकेशन इन्स्टिट्यूट दौंड शहराच्या परिसरामध्ये निर्माण करतो. आत्ताच माझ्या भावकीने सांगितलं कुठली तरी जागा 12 एकर. म्हणलं भाव काय? नाही ती तुमचंच बघा, तुमचं. अरे म्हणलं भाव सांग ना. नाही दादा मी त्याची तुमची गाठ घालून देतो, तुमचं तुम्ही बघा. बघू आता ते गाठ घालून ते. त्याच्यामध्ये दुसरी एक जागा माझ्या लक्षात आलेली आहे. मी इंग्रजी माध्यमाचं CBSEचं चांगलं स्कूल, वेगवेगळ्या प्रकारचे कोर्सेस, आज जे कौशल्य विकास कार्यक्रम जो आहे राज्य सरकारने आमच्या मंगलप्रसाद लोढांनी हातामध्ये घेतलेला, त्यामध्ये ते कोर्सेस केल्यानंतर माझ्या इथल्या मुलांना मुलींना रोजगार मिळेल. त्यांना कुठं ना